नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे विष्णुबुवांचा अहंकार गळाला. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी भक्तिप्रवास चॅनलला सबस्क्राईब करावे. त्यामुळे स्वामींच्या अशा नवनवीन लीलांचा अनुभव तुम्हाला घेता येईल. तर चला कथेला सुरुवात करूया. इसवी सन 1857 होतं. योगीराज स्वामींना अक्कलकोटात येऊन 1 वर्ष झालं होतं. स्वामींनी आता एक नवीनच लीला चालू केली. रोज रानात जाऊन एरंडाची छोटी लाकडं आणत आणि बंदुका रांगेत मांडल्यासारखे त्यांचे वीटभर लांबीचे तुकडे ओळीने मांडून ठेवत. कुणी विचारलं तर त्यांची लहर आल्यास सांगत, सध्या आम्ही पलटणी तयार करत आहोत. स्वामी खरं तर 1857च्या होणाऱ्या बंडाचं सूचित करत होते, परंतु बंड होईपर्यंत कोणासही त्याची कल्पना आली नाही. उत्तरेत शिपायांच्या असंतोषाने परिसीमा गाठली होती. ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाच्या लाटा उसळत होत्या. दुर्दैवाने मंगल पांडे सारख्या क्रांतिकाराचा उठाव यशस्वी होऊ शकला नाही. स्वामी नियती जाणत होते, परंतु त्यांनीच घडवलेल्या नियतीत ते कधीच ढवळाढवळ करीत नसत. 1857च्या उठावात तात्या टोपे आदी क्रांतिकारक प्रभूतींनी शस्त्रासह उठाव केला. शस्त्रानं क्रांती करण्यापूर्वी आधी जनमानसात वैचारिक क्रांती होणं आवश्यक होतं, परंतु त्या दृष्टीने प्रयत्नच झाले नव्हते. क्रांती घडून येताना जनमानसाचा निर्धार कणखर असणे आवश्यक होते. तसंच ज्या मनगटाने शस्त्र धारण करायची तीच जर कणखर नसतील तर ती शस्त्र इतरांनाच जास्त उपयोगी पडतात, असं इतिहास सांगतो आणि तसंच घडलं. श्री गुरुचरित्र या ग्रंथात ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समन्वय साधला आहे. जीवनातील विकासाला अत्यंत आवश्यक अशी गुरुनिष्ठेची शक्ती जागृत होण्यासाठी श्री गुरुचरित्रासारखा दुसरा कोणताही ग्रंथ नाही. त्यातील अक्षर सरस्वती गंधाऱ्याच्या आत्मशक्तीने उजळलेला आहे. श्री गुरुचरित्र वाचनातून गुरुनिष्ठेची शक्ती जागृत होते. हे सामान्य जनांना दाखवणारा एक प्रसंग श्री स्वामी अक्कलकोटला असताना घडला. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे चोळापांच्या घरी स्वामींनी दर्शनासाठी लोक पोहोचले तर दरवाजात पांढऱ्या घोड्यावर बसलेला एक स्वार अडकलेला त्यांना दिसला. त्यांना पुढेही जाता येत नव्हतं आणि खालीही उतरता येत नव्हतं. घोडा आणि स्वार दोघंही चोळापांच्या दरवाजातच अडकल्यामुळे बाकी कुणासही आत बाहेर करता येत नव्हतं. चोळापांच्या घरी त्यांनीच लावलेल्या छोट्या औदुंबराखाली बसून स्वामी हातातल्या गोटीशी खेळत होते. अचानक घोडेस्वाराला पोटशूळ सुरू झाला. तो पोट धरून कळवळायला लागला. इतक्यात स्वामी त्या घोडेस्वारास उद्देशून म्हणाले, दृष्टांताचे 1.25 किलो पेढे विसरलास की काय रे? जोपर्यंत पेढे देत नाहीस तोपर्यंत तुझा हा घोडा अडकलेलाच राहील. घोडेस्वार जमलेल्या गद्दीत सांगू लागला, पोटशुळाच्या व्याधीने जर्जर होऊन मी श्री नरसोबाच्या वाडीत जाऊन श्री गुरुचरित्राचे सप्ताह वाचन सुरू केले. श्री गुरुचरित्राचे काही सप्ताह केल्यानंतर अक्कलकोटच्या श्री स्वामींना मी नवस केला होता की मला जर दृष्टांत झाला तर प्रथम 125 पेढे स्वामींच्या चरणी अर्पण करीन आणि नंतर त्यांचं दर्शन घेऊन अन्न संतर्पण करीन. त्याच दिवशी रात्री मला खुद्द श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की सध्या अक्कलकोटात श्री दत्तात्रेयांचा अवतार घेतलेला असून माझ्या या संकटाचं निराकरण तेच करतील. माझं मन अगदी आनंदी झालं आणि त्यावेळी आनंदाच्या भरात मी हा घोडा घेऊन सत्वर अक्कलकोटी पोहोचलो, परंतु गडबडीत नवसाचे पेढे मात्र आणायला विसरलो. आपल्या नगरीत प्रत्यक्ष दत्तात्रेयच येऊन राहिले आहेत याची खात्री श्री नृसिंह सरस्वतींना दिली आहे. हे जमलेल्या सर्व लोकांना कळताच त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाही. कुणीतरी 125 पेढ्याचा पुडा त्या घोडेस्वाराच्या हातात आणून देताच घोडा पुढे सरकला. स्वार घोड्यावरून उतरला. तो स्वामींच्या चरणाजवळ गेला आणि पेढ्यांचा पुडा स्वामींच्या समोर ठेवून त्याने नमस्कार केला. सर्वजण त्याच्या पाठोपाठ स्वामींच्या दर्शनासाठी चोळापाच्या घरात धावले. स्वामींनी त्या घोडेस्वारा जवळ बोलवलं आणि हातातील देवाच्या पोकळ मुखवट्याने त्याच्या पोटास स्पर्श करताच त्याचा पोटशूळ तात्काळ थांबला. क्षणभर त्याच्या पोटातून विजेची लहर उठल्यासारखं झालं आणि त्याला एकदम बरं वाटू लागलं.
मग त्या घोडेस्वाराने यथाशक्ती ब्राह्मण भोजनादी संकल्प स्वामींच्या चरणी पार पाडला. बाबा सबनीस हे मूळचे अक्कलकोट येथे राहणारे. अक्कलकोटला येण्यापूर्वी ते प्रसिद्ध दत्तावतारी श्री माणिक प्रभूंजवळ सेवेसाठी हुमनाबाद इथे राहिले होते. श्री माणिक प्रभूंचा जन्म श्री मनोहर नाईक आणि बयादेवी यांच्या पोटी श्री दत्त जयंतीच्या दिवशी 1817 मध्ये झाला होता. श्री माणिक प्रभूंच्या वडिलांचं लवकर देहावसान झाल्याने त्यांचे मामा श्री बळवंतराव कुलकर्णी यांच्याकडे ते लहानाचे मोठे झाले. हे त्यांचे मामा बसव कल्याणच्या नवाबाकडे काम करत असत. श्री माणिक प्रभू भालकी गावानजीक असणाऱ्या निर्जन आणि दिवसाही जिथे सूर्यप्रकाश पोचू शकणार नाही अशा गर्द अरण्यातील एका नैसर्गिक गुहेत 1 वर्ष समाधीत बसले होते. नंतर त्यांनी अनेक ठिकाणी संचार करून संपूर्ण भारत भ्रमण केलं. वाराणसी, हरिद्वार, मथुरा, बद्री, पुरी, द्वारका, गिरनार, तिरुपती आणि रामेश्वर अशा स्थानांना भेटी दिल्या. 1845 मध्ये हुमनाबाद जवळ बिदर जिल्ह्यात त्यांनी माणिकनगर वसवलं आणि तिथे प्रभू दत्तात्रेयांची गादी स्थापून दरबार चालवू लागले. या दत्तात्रेयांच्या गादीची खासियत ही होती की तिथे कुठल्याही पादुका किंवा मूर्ती स्थापलेली नसून गादी रिकामीच असे. माणिक प्रभू असे म्हणत असत की ज्याला जसं हवं तसं परब्रह्म त्याला त्या गादीवर पाहू दे आणि त्याला त्याची भक्ती करू दे. भगवान माणिक प्रभू अवधूत संप्रदायातील एक ऐश्वर्य संपन्न असे अद्वितीय राजयोगी होते. एके दिवशी माणिक प्रभूंच्या दरबारात दत्त भजनाचा घोष चालू असताना एकाएकी तिथे प्रकाशाचा लोळ पसरला. भजनात तल्लीन झालेल्या लोकांना त्या प्रकाशाच्या तेजांमुळे काहीच दिसेनासे झाले. तोच त्या प्रकाशाच्या लोळातून दिव्य सुंदर तेजपुंज 7 फूट उंच योगीराज प्रकट झाले. माणिक प्रभूंनी योगीराजांना आदरानं प्रणिपात करून उच्चासनावर बसवलं. समोर दत्त नामाचा गजर चालूच होता. जिकडे तिकडे आनंदाच्या लहरी आणि स्पंदन भरली होती. श्री माणिक प्रभू आणि योगीराजांचं संभाषण झालं. नंतर श्री माणिक प्रभूंनी बाबा सबनीसांना सांगितलं, हे समर्थ सद्गुरू जगतपती आहेत आणि हेच तुमचे गुरु आहेत. यांनाच दत्तस्वरूप समजून तुम्ही यांची सेवा करा, म्हणजे तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी योगीराजांनी बाबा सबनीसांच्या मनातील विकल्प दूर केला. बोलता बोलता ते सबनीसांना तुम कसाही हो असे म्हणाले. बाबा सबनीसांना काहीच बोध झाला नाही, परंतु योगीराजांच्या बोलण्यातला अर्थ उमगून श्री माणिक प्रभूंनी त्यांना ताबडतोब अक्कलकोटला जाण्याची आज्ञा केली. योगीराजांच्या शब्दाचा खरा अर्थ बाबा सबनीसांना अक्कलकोट इथे पोहोचल्यावरच आला. त्यांनी आई मरणासन्न स्थितीत मृत्यूशय्यावर होती. याच बाबा सबनीसांनी अक्कलकोटास योगीराज आल्यावर त्यांची आणि आपली भेट श्री माणिक प्रभूंच्या दरबारी कशी झाली ते सर्वांना सांगून चकित केलं. आता इसवी सन 1860 उलटून गेलं होतं. श्री स्वामींची कीर्ती आता सर्वदूर पसरून अक्कलकोट हे एक क्षेत्र बनलं होतं, जिथे परमात्म्याचा सगुणातील वास होता. पहिल्यापासूनच अक्कलकोटचे राजे मालोजींना वेदांत श्रवणाची गोडी आणि आवड होती. राजे साहेबांनी मुंबईहून विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना खास प्राचारण केलं होतं. उमद व्यक्तिमत्व, प्रगाढ विद्वत्ता, रसाळ वक्तृत्व, ढंगदार शैली, अचूक युक्तिवाद या सर्व गुणांमुळे मुंबईस हजारो लोक त्यांच्या प्रवचनास गर्दी करत असत. विष्णुबुवा वेदांतांचे कट्टर पुरस्कर्ते होते. निर्गुणांकडे त्यांचा विशेष कल होता. अशा या विष्णुबुवांना अहंकार होऊन ते स्वतःच द्रष्टे आहोत असे त्यांना वाटू लागले. अक्कलकोटहून राजेसाहेबांचे निमंत्रण आल्यावर विष्णुबुवांना आनंद झाला. अंतर्यामी श्री स्वामींबद्दलची जिज्ञासा तर होतीच, त्यामुळे अक्कलकोटला यायला ते विशेष उत्सुक होते. विष्णुबाईंचे अक्कलकोटी आगमन होऊन राजवाड्यात वेदांतावर प्रवचनही सुरू झाले. बुवांना वाटत होतं की स्वामीही आपलं प्रवचन ऐकण्यास येतील, परंतु ते तिकडे फिरकलेच नाही. बुवांचा अहंकार आता फुत्कारू लागला होता. स्वामी प्रवचनास येत नाहीत म्हणून ते बुवांच्या अपूर्व ज्ञानामृताला वंचित आहेत असे त्यांच्या मनात येऊ लागले. एके दिवशी अहंभाव प्रेरित होऊन
स्वामी आहे तरी कोण हे पाहावयास बुवांची स्वारी आली. त्यांच्या सर्व कल्पनांना सुरुंग लागावा असं दृश्य त्यांना पाहावयास मिळाले. स्वामी नाना प्रकारच्या लोकांच्या गराडात बसले होते. पेढे, नारळ, फुले यांचे ढीग पडले होते. स्पर्श नाही, सुचिता नाही. कुणीही येतोय, दर्शन घेतोय, दिला तर प्रसाद घेतोय आणि जातोय. स्वतः स्वामी तर दिगंबर अवस्थेतील हातातील गोटी खेळवत बसले होते. चोळापानी ते सेवेकरी उभे होते. विष्णुबुवांनी आपण स्वतःच वेदांतावर बोलण्यास सुरुवात केली. स्वामी निर्विकार होऊन ऐकत होते. बराच वेळ बोलल्यावर बुवांनी म्हटले, आपण माझ्याशी वेदांतावर काही बोलावं. स्वामींनी हातातील गोटी उंचावत उत्तर दिलं, बुवा, इतका अभिमान चांगला नाही, परंतु अहंकाराने मत्त झालेल्या बुवास ते समजलंच नाही. विष्णुबुवांना वाटलं, श्री स्वामींना वेदांचं काहीच ज्ञान नाही. तरीही निघता बुवांनी स्वामींना प्रश्न केला, ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय, मला सांगाल का? श्री स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि विष्णुबुवा तिथून उठले आणि आपल्या बिराडी आले. त्या दिवशी राजवाड्यात बुवांचं प्रवचन फारच रंगलं. रात्री झोपण्यापूर्वी विष्णुबुवांच्या मनात आलं की स्वामींना काहीच ज्ञान नाही आणि आपण विचारलं त्या ब्रह्मपदाकार वृत्तीबद्दलही ते काहीच सांगू शकले नाही. आता त्यांच्या अहंकाराची परिसीमा झाली होती. आता वेळ आली होती. विष्णुबुवा झोपी गेले. झोपेत त्यांना आपल्यावर हजारो विंचू नांग्या उचलून फिरत आहेत असे दिसू लागले. बोंब ठोकत विष्णुबुवा घाबरून उठले. सर्व शरीर घामाघूम झालं होतं. घशास कोरड पडली होती. छाती धडधडत होती. कंदिलातल्या दिव्याची वात मोठी करून ते आजूबाजूस पाहू लागले. ते स्वप्नच होतं हे त्यांच्या लक्षात आलं. बुवांचा जीव भांड्यात पडला. पण भीतीने रात्रभर त्यांना झोप लागली नाही. कधी एकदा सकाळ होते असे त्यांना झाले होते. सकाळ होताच रात्रीच्या स्वप्नातील अनुभव विसरून परत एकदा स्वामींकडे जाऊन आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारावं असं त्यांना वाटू लागलं. अक्कलकोटातील लोक बुवांच्या प्रवचनाला येत असले तरी प्रवचन संपताच स्वामींच्या दर्शनासाठी धावत असत. याचे बुवांना फारच खंत वाटत होती. विष्णुबुवांनी परत एकदा योगीराज स्वामींकडे जाऊन तोच प्रश्न विचारूया असं ठरवलं. इकडे सर्व लोकांच्यात बसलेले योगीराज स्वामी म्हणू लागले, अरे गाढव येतोय, पहा पहा, गाढव येतोय. सर्व लोक पाहू लागले तर त्यांना विष्णुबुवा दिसले. अंगावरची शाल सावरत मोठ्या तोऱ्यात बुवा स्वामीराजांसमोर आले. त्यांनी परत एकदा स्वामींना विचारले, ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय? आता योगीराज स्वामींनी आपली भेदक नजर बुवांवर रोखली आणि म्हणाले, हात गाढवा, ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय असं विचारतोस ना? आणि स्वप्नातल्या विंचवांना घाबरतोस काय? ते विंचू खरे होते का रे? मग तुला घाम फुटून बोबडी का वळली? अरे ग्रंथ लिहिले, प्रवचन केली म्हणजे काय ज्ञान होतं? एवढं बोलून स्वामींनी मुंडकोपनिषदेतील मंत्र म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचार्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. विष्णुबुवा विचार करू लागले. काल आपल्या स्वप्नातला प्रकार स्वामींना कसा काय कळला? आत्तापर्यंत आपलं ज्ञान दांभिक होतं आणि तो ज्ञानभास होता. त्यात सर्वांग थरथर कापायला लागलं. श्री स्वामी भगवंत असेच नव्हे तर साक्षात भगवान आहेत हे बुवास कळून चुकलं. वृथा अहंकार तक्षणी गळून पडला. अष्टसात्विक भाव जागे होऊन ते स्वामींच्या पाया पडले. सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. सर्वांच्या तोंडातून स्वामींचा जय जयकार निघाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जय. 1.25 किलो पिढे देता घोडेस्वाराचा नवस फिटला. ब्रह्म तदाकार वृत्ती उमगता विष्णुबुवांचा अहंकार गळला. श्री स्वामी समर्थ.